नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। शाहरुख खान वाली सीट पे सही में चढ़ा था। कंटेंट के लिए मैंने किया था, कंटेंट के लिए बहन सीट चाट ली। मैंने उसको वो अजीब लगा बाद में। जी पोरगी इंस्टाग्राम वर आगू शकते, ती पोरगी काही करू शकते। देखो कभी गिल्ट फील हुआ ऐसा कि कभी तो बहन लगा कि यार ये तो नहीं करना था यार। नहीं, उस पे मेरे 100 मिलियन व्यूज है, ये क्यों खराब? तो व्यूज तेरी सेहत हेल्थ से बड़ा हो गया। काय गिल्ट फील होणार आहे? ती तर व्यूज साठी कोणाचा जीव पण घेऊ शकते। ऐसे नहीं चाटा था, मैंने उसको बहुत घसा था। उस पर रोज कितने लोग जाते थे, को लगता है घिसने से क्लियर हो जाएगा। अरे जो भी है, मैंने घसा था। 100 मिलियन व्यूज मैंने घसा था, बाद में मैंने अपना जीभ को भी बहुत घसा था। जीभ घासण्यापेक्षा तुझं डोकं घास, त्याची जास्त गरज आहे तुला। आणि हा व्हिडिओ जो शाहरुख खानने बघितला ना, तो बाहेर गेला बाथरूमला सुद्धा जाणार नाही ग। ये बड़ी अच्छी बात कही आप। तो हिच्या समोर बसलेला माणूस सुद्धा विचार करत असेल कुठून हिला पॉडकास्टला बोलवलं गेलं। मेरा बॉयफ्रेंड था, तो मैं प्रेग्नेंट हो गई थी, तो मैंने एबॉर्शन करवा लिया। फिर वो टाइम जो प्रेगनेंसी में, जब मैं प्रेग्नेंट थी ना, वो टाइम का मैंने ना मुंह को ना एक बोतल में भर के रखा था फ्रिज में। और जब जब भी ना मुझे पैसे की जरूरत पड़ती थी, तो मैं वो निकाल के 2 बूंद डाल लेती थी प्रेगनेंसी किट में और बोलती थी मुझे पैसे दे, मुझे एबॉर्शन करवाना। कशासाठी मुली एवढ्या खालच्या पातळीवर जातील असं वाटलं नव्हतं कधी मला। सगळ्याच मुलींना नाही बोलत ते बरं का मी। आधी ना मी ऐकलं होतं की मुलं ब्लॅकमेल करता मुलींना असं, पण आता मला ही गोष्ट ना खोटी वाटते। पण मी पहिल्यांदा अशी मुलगी बघितली जी मुलाला ब्लॅकमेल करते असं। दया, कुछ ना कुछ तो गडबड जरूर है। आणि अशाच मुली उद्या उठून म्हणतात की मुली सेफ नाही असं। मला तर असं वाटतं ना, अशा मुलींमुळे आता मुलं सुद्धा सेफ नाहीये। आणि किती घाण मुलगी म्हणायची, लगेच जमा करून ठेवली हिने। शी, क्या गुंडा बनेगा रे तू। अगं अगं हळू, काय घ्यायला चाललं एवढी धावपळ करत? अरे टॉयलेटला जायचं होतं वय, आरामात जायचं की मग। शी 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 शी, एवढं घाण स्वप्न कोण बघतं ग बावळट? आणि कॉन्टेंटच्या नावाने काही पण एवढे निर्लज्ज आहेत लोक। कुछ भी मेरी दादी सीढ़ी से गिरकर मर गई, तो मैं जा रही हूँ अपने गांव अपनी दादी की 13वीं खाने के लिए। सब बहुत ही ज्यादा रो रहे थे। गांव बहुत ही प्यारा है, और ये जो नोजरिंग है ना, वो मुझे मेरी दादी ने दिया है। वो कहते हैं ना, लोग चले जाते हैं, बस उनकी चीजें रह जाती है। अगं येडी फुकणी, तुझ्या आजीला ठेवायला चालली का तुझ्या आजीच्या लग्नात चालली आहे? तुमच्या इथं ज्या दिवशी मेलं त्या दिवशी 13वी करता का? मग ठेवता कधी 13व्याच्या दिवशी का 13वी खाऊन? आणि दिसलं आम्हाला लोक काय काय आठवण सोडून गेलेत ते। म्हातारीला ठेवायच्या पहिले तू तुझं काम करून घेतलं वाटतं। समजलं का तुम्हाला? समजने वाले को इशारा कॉफी है। तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं। आज मैं पहली बार ओयो आई थी अपने बॉयफ्रेंड के साथ, अपने बॉयफ्रेंड को कुछ देने के लिए। 2 साल के लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप के बाद ये मुझसे मिलने आया। अभी ये सोया हुआ है। मिलने के बाद हमने थोड़ा खेला। फाइनली मैंने अपने बॉयफ्रेंड को दे दिया, और जो मैंने दिया है वो है HIV। आज मी पहिली बार ओयो गई म्हणे। 2 वर्षाच्या लॉंग डिस्टन्स नंतर भेटायला आला, आणि भेटायला आल्यावर ओयोला जाऊन झोपला। मग तुम्ही ओयोला काय गोट्या गोट्या खेळायला गेले होते का? आणि म्हणे मैंने अपने बॉयफ्रेंड को दे दिया। काय दिलं हिने तिच्या बॉयफ्रेंडला? HIV। जरी पहिल्यांदा ओयोला गेली तर हिने HIV दिलीच कस काय तिच्या बॉयफ्रेंडला? शी, मी पण काय घेऊन बसलीये आणि तुम्ही पण काय कान पाडून ऐकताय? चला पुढे ऐका। कैसी अपमानजनक बातें कर रहा लड़का, ये अश्लील है ये लोंडा। ये मेरी बहन सेजल हॉस्टल में रहती है। मैं सोची इसको अचानक से मिलकर सरप्राइज कर, क्योंकि मम्मी पापा इस पर बहुत खर्च रहे हैं, यही उनके बुढ़ापे का सहारा बनेगी। ये बहुत मेहनत करती है। आओ देखते हैं। दीदी, ये तुझी बहीण हॉस्टेलमध्ये नाही ओयो मध्ये राहते, आणि ती खूप मेहनत घेते ते आम्हाला माहितीये। लोकांना HIV वाटायमध्ये आणि लोकांना ब्लॅकमेल करून करून तेच पैसे म्हातारपणात कामात आणणार आहे वाटतं ती। पापा का रिएक्शन, पापा ने देखा वीडियो को भी? हाँ देखा है। क्या बोलते हैं? मेरे घर वाले तो अगेंस्ट है ये सब के। बकरा लेके आए थे कल खाने के लिए? नहीं, बकरे वाले वीडियो से अगेंस्ट नहीं है वो सब, मतलब ये चलता है। हाँ, बकरे वाले वीडियो से जो थोड़ा ऐसा सेक्स वगैरह पे होता है ना, उसमें उन लोगों को खराब लगता है। ये पॉडकास्ट देखेंगे वो? देखेंगे। समजत जा रे बाबा, बकरेवाले व्हिडिओच्या अगेन्स्ट नाही तिच्या घरचे, ओयोवाल्या व्हिडिओच्या अगेन्स्ट आहेत ते। तू नको टेन्शन घेऊ, तुझे व्हिडिओ बघतील बहुतेक, की तुझ्या व्हिडिओ मार्फतच त्यांना कळणार आहे ज्या गोष्टी हिच्याबद्दल माहिती नाहीयेत त्या। कंट्रोल कंट्रोल उदय। आपके फ्यूचर हस्बैंड की सैलरी मिनिमम कितना होना चाहिए पर मंथ? 5 लाख। 5 लाख?
उससे कम हुआ तो नहीं चलेगा। लड़के में क्या क्या क्वालिटी चाहिए? उसकी सरकारी जॉब रहना चाहिए, उसके गाड़ी वीड़ी सब होना चाहिए उसके पास। गाड़ी कौन सा होना चाहिए? BMW, लंबा रहना चाहिए, गोरा रहना चाहिए, पैसे वाला रहना चाहिए, थोड़ा सा पैसा बहुत रहना चाहिए। कितना होना चाहिए? 10 करोड़। 5 लाख रुपये? सरकारी नोकरी पाहिजे लीला, आणि अजून वरून गाडी कोणती पाहिजे लीला? VNW? तुझ्या बापान तरी कधी VNW गाडी बघितली आहे का? अद्रक कोथिंबीर डोक्याची VNW नसते ती, BMW असते ती. मुलगा कसा पाहिजे म्हणे तर? लंबा, गोरा, पैसेवाला. वाडा बघ आधी आरशात. 3.5 फुटाचे तर आहेत आपण, पण तुम्हाला लंबा गोरा पोरगा पाहिजे? आमच्या इकडे एक म्हण आहे, मला तर वाटतं सगळ्यांकडेच असतील. आतरून तेवढे पाय पसरावावे. आणि मुलाजवळ पैसे किती पाहिजे म्हणे तर 10 करोड रुपये. घरात भातावर तेल तिखट खाणारी तू, आणि तुला 10 करोड वाला पोरगा पाहिजे? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. असं तर तुला शेतकरीच नवरा करावा लागेल बाई मग. कारण की शेतीवाल्याकडे ना 1-1.5 लाखाची एकच म्हैस असते. अशा त्यांच्याकडे एक नसता, पूर्ण गोठा भरलेला असतो. त्यात तू एक गेली तर त्यांना काही फरक पडणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.